Within 2 minutes you have to start play. Team Exer. 2 मिनिटांच्या आतमध्ये सामना सुरू करायचा आहे. न 2 मिनिटाच्या आत जर मॅच नाही चालू झाली तर मग चला गमतीचा भाग वगळूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026च्या या दुसऱ्या रजनीतला शेवटचा सामना. स्ट्रायकर एंडकडे सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडला कुणाल तडियल, गोलंदाजी मार्कवरती मयूर पाटील. वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मैदानामध्ये अजूनही प्रेक्षक आहेत काही, तर काही प्रेक्षक YouTube वरती ऑनलाईन आम्हाला जोडलेले आहेत. त्या सर्वांचं करूया स्वागत. 4 षटकांची लढत. सिद्धिविनायक मीरा रोड त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी एक्सर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं आणि एकमेव षटक. पहिला बॉल मयूर पाटीलचा. पहिलाच बॉल वेगळ्या थाटणीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. जी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये सौरभनं केली होती तशी सुरुवात यावेळेस त्याच्याकरिता होतीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मयूर पाटील. पुढचा बॉल तोही स्वीट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपयशी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मयूर पाटील ज्या अँगलनं गोलंदाजी करतोय त्या अँगल वरती प्रहार करणं खूप कठीण राहिलंय. मागच्या सामन्यामध्ये देखील जर आपण पाहिलात तर नवघर संघाच्या विपक्षामध्ये केवळ 5 धावा त्यानं खर्ची घातल्या होत्या. तोच मयूर पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. तिसरा बॉल अलॉंग विथ द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी तेवढीच चांगली परंतु कलेक्शन खराब राहिलं त्यामुळे धाव मिळते 1. धावफलकावरती एका धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना मगाशी तब्बल 9 बॉल नंतर स्ट्राईक आली होती कुणाल तडियलला. आता 4थ्या बॉलवरती स्ट्राईक आली आहे. मीरा रोडचा संघ फलंदाजीमध्ये थोडासा आज नाराज नाखुश आहे. यावेळेस आपल्या थाटणीनं फटका खेळण्याचा प्रयत्न तो देखील हाणून पाडलाय. काय अँगल क्रिएट करतोय. क्रीजचा चांगला वापर करतायत. त्याच वेळेला जर पाहिलात तर ऍक्शन थोडीशी ऑकवर्ड आहे. स्लिंगी आर्म ऍक्शनने गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या भात्यातील चेंडू ओळखणं कठीण जातंय फलंदाजाला आणि डॉट बॉल येतोय. मयूर पाटील पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल स्विच हिट केलाय. करेक्ट स्विच ऑन करत असताना यावेळेस मात्र बॉलला पाठवून दिलाय सीमा पार. आलाय चौकार. चौकार. धावफलकाला येतोय आकार. धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा 1 बॉल. आता मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय तो गोलंदाजी मार्कवरती मयूर. मयूरचा हा बॉल यावेळेस चालला डीप मध्ये ऑन साइडला. प्रोटेक्शन आहे वाईडिश लॉंग ऑनला. 1च धाव मिळेल. काय षटक हाताळतोय मयूर पाटील गोलंदाजी करत असताना. मागच्या मॅच मध्ये तो प्लेअर ऑफ द मॅच राहिला. या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 6. मीरारोडनं धावा कमी बनवल्या परंतु जमेची बाब त्यांच्याकरिता ही राहिली आहे की त्यांनी या षटकामध्ये फलंदाज गमावलेला नाहीये. सचिन पाटील आताही बरोबर घड्यामध्ये जर पाहिलात तर 2:10 झाल्या असताना बाउंड्री रोप वरती लाईनमनचं अप्रतिम काम करतात आणि या विभागातील नामांकित अशी KPL विनिंग टीमचा
तो प्रतिनिधी राहिला होता. हॅट्स ऑफ सचिन. 2026 मध्ये चांगलं काम आपल्याकडून घडतंय, असंच घडत राहो. आई जीवदानी चरणी प्रार्थना करूया तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. क्रिकेटची ही अपरिमित सेवा तुमच्या हातून घडत राहो. क्या बात आहे. गोल्डन 6 त्याच्या बॅटमधून आला होता, त्याचं कौतुक वारंवार होतंय. चला जाऊया मॅचकडे. सोहम जो मागच्या मॅच मध्ये महागडा ठरला होता, 15 धावा ज्या त्याने आपल्या एका स्पेल मध्ये खर्ची घातल्या होत्या, तो सोहम यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. तीन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस मात्र लॉंग लेगला प्रोटेक्शन दिलंय. डीप फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइड वरती. एक खेळाडू स्वीपर कव्हरला आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला. चला अधिकचा वेळ घेतला जातोय पहा. सोहमला आणले गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल सोहमचा. पहिला बॉल आखू टप्प्याचा. बॅटची कड घेऊन मागे चालला, याकरिता प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न राहिला. गौरव म्हात्रे बॉल वरती येतोय. धाव मिळते ती केवळ 1. एकेरीने धावफलक इथं मात्र वधारलं जात आहे. थेंबे थेंबे तळेसाचे हे मात्र पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीम सिद्धिविनायक मीरा रोड संघाकरिता. आतापर्यंत तेवढीशी मोठी धावसंख्या नाहीये. 7 बॉल वरती 7 धावा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिलाय. पोझिशन मध्ये येत नाहीयेत लवकर. सौरभचा विचार केला, बॅकअप खराब. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक आली डॉट बॉल वरती, दुसरी देखील पूर्ण होते. या 2 धावांनी आत्मविश्वास वाढेल का? रिप्ले मध्ये तुम्ही पहा, सौरभ लवकर पोझिशन मध्ये येत नाहीयेत. बॅकलिफ्टला थोडं खाली ठेवतायत. बॉल पडल्यानंतर पुन्हा खाली राहतोय आणि अशा बॉलला हिट करणं थोडंसं कठीण होतं त्यांच्याकरिता. गौरव म्हात्रेने फेकी केली. मगाचपासून लॉंग ऑफच्या खेळाडूचा समोरून कॉल होता की हिट करा, कुणाला आपण रनआउट करूयात, परंतु बॅकअप देताना चूक केली. त्याचा फायदा मिळाला. 2 धावा वाढवतायत. 2 धावा धावफलकावरती वाढल्यानंतर पुढचा बॉल गोलंदाज सोहमचा. पुढचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये चाललाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. 1च धाव मिळते. चांगला फटका, परंतु केवळ 1च धाव मिळते सौरभला. एखादा दिवस तुमचा खराब असला ना की तुमच्या चांगल्या फटक्याला देखील धावा येत नाहीत, आणि आज तसंच काहीसं पाहायला मिळतंय बॅटर सौरभच्या नशिबामध्ये. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता धावफलक आहे चांगला आहे. 9 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. अजून जर पाहिलात तर या षटकातले 3 बॉल आहेत, त्यानंतर 2 षटक आहेत. गती कमी करून टाकलेला हा बॉल कुणाल तडियलला स्विच हिट करायचा होता. हवेचा जो ओघ चाललाय डीप थर्डमॅन रिजन मध्ये, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मगाशी धावा कमी बनवल्या, त्या डिफेंड केल्या, परंतु या सामन्यामध्ये देखील तसंच करणार असतील तर मी म्हणेन चुका करतोय मिरारोडचा संघ. कुठून तरी शिकणं गरजेचं आहे. चुकांमधून शिकणं गरजेचं आहे मिरारोडच्या टीमला. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा. डीप मध्ये फाईन लेगला खेळाडू याकरिता तैनात केलाय. ही गोलंदाजी सातत्यानं होतीये आणि त्याकरिता क्षेत्ररक्षण सजवलं सोहमनं. केवळ 1च धाव धावफलकावरती वधारते. धावफलक 1ने पुढे सरकते. धावफलक 11 या आकड्यावरती. 11 चेंडू नंतर धावफलकावरती 11च लागल्यात. शेवटचा अखेरचा एक बॉल. शेवटचा बॉल गोलंदाज सोहम. शेवटचा बॉल. वा 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 वा, त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमारेषा पार. सौरभनं दाखवलंय आसमान. आलाय षटकार. क्या बात है, क्या बात है. काय जबरदस्त यावेळेस मात्र रिस्कचा उपयोग केला. पहा बॅकफुटवर गेले, परंतु काय पुलचा फटका खेळलाय. जबरदस्त ताकद जनरेट केली. एवढ्या वेगवान बॉलला तेवढ्याच वेगवान ताकदीनं बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. आता टाळ्यांचा गजर झाला सिद्धिविनायक मीरा रोडच्या डग आउट मध्ये. सोपं नव्हतं. डोक्याच्या वर चाललेला बॉल आणि तिथून पुल केलं. चांगला मनगटी फटका पाहायला मिळाला. इथं जेवढी ताकद तेवढंच टायमिंग प्रॉपर झालं, त्यामुळं
धावा मिळाल्या त्या 6. 17 धावा धावफलकावरती. आता धावांचा स्पीड वाढला. मगाच्या मॅच मध्ये धावा खर्ची घातल्या होत्या 15, या मॅच मध्ये धावा खर्ची घातल्या 11. सोहम या गोलंदाजानं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये आता कुणाल तडियल वरती जबाबदारी आहे. तडियल करिता हा बॉल खोलामध्ये राहिला. खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केला जातोय, परंतु तेवढंच टायमिंग नाहीये. एक धाव धावफलकावरती वधारती. एक धावेने धावफलक वधारलं जात आहे. पुढे सरकतंय 18 या आकड्यावरती. चांगला खेळ सातत्यानं सगळ्याच खेळाडूंनी आज मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. जॉली कामतगर हा पहिला संघ राहिला आजच्या रजनीमधून सुपर 8 करिता क्वालिफाय होणारा. सुपर 10 रादर मला म्हणावं लागेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टायमिंग चुकतंय. मिस टाइम होतोय. बॉल डॉट बॉलची सांगता. एक षटकार जरूर आला सौरभच्या बॅटमधून, परंतु तो तेवढासा उपयुक्त राहिलेला नाहीये. त्यानंतर डॉट बॉल येतोय. 7 बॉल मध्ये 10 वरती तो खेळतोय. 7 बॉल मध्ये कुणाल खेळतोय 8 वरती. आकुटप्प्याचा बॉल बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र ओव्हर्स द इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता कुणाल गेले जवळ सौरभच्या. काहीसा कानमंत्र देण्याचा तो प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल सौरभ करिता. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अधिकचे शप्पल झाले होते त्यामुळे यष्ट्या सोडून बाहेर चाललेत. हे पंचांनी लगेच खुणावलं. नटराज मुद्रेमध्ये केवळ एक धाव मिळते. लेग बाय स्वरूपात धावा होत आहेत त्या 19 धावा धावफलकावरती. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये केवळ एक धाव दिली आहे गोलंदाज धनेशने. पुढचा बॉल कुणाल तडियल करिता. फुल टॉस. यष्ट्या मागून दाखवल्या. धनेशनं त्या वाकवल्या. हताश, नाराज, निराश कुणाल तडियल तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या विकेटचं पतन. काय घडलं पहा रिप्ले मध्ये. अक्षरशः मागून यष्टी दाखवली कुणाल तडियलने. लोअर फुलटॉस होता. टायमिंग करू शकले नाही आणि बरोबर यष्ट्यांवरती जाऊन बॉल आदळला. आणखी एक निराशाजनक पारी पाहायला मिळते कुणाल तडियलची. 8 बॉल मध्ये 8 धावा करून तो बाद झाला. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा तारणहार यश जाधव. काही परिस्थिती तेवढीशी वेगळी नाहीये. फक्त यावेळेला रन बॉल आहेत. मगाशी धावा कमी झाल्या होत्या. आता बॉल टू रन्स आहेत. 17 बॉल झालेत आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. जिथं 11 धावा आल्या होत्या धावफलक कुठेतरी वेगानं जाईल असं वाटत असताना ऐन वेळेला धनेशनं जो ब्रेक लावला तो ब्रेक मात्र कामाला येतोय. शेवटचा अखेरचा एक बॉल. यश जाधव स्ट्रायकर एंड वरती. यश करिता फुलटॉस राहिलेला बॉल ऑन साइडला चाललाय. डीप मिड विकेटला. एक धाव केली आहे पूर्ण. दुसरी करिता वळतील का. फेकी थोडीशी खराब, त्यामुळे दुसरीची संधी निर्माण होऊ शकली असती, परंतु सौरभनं अगोदरच जागा सोडली नाही. रिव्ह्यू कॉल केलाय बॅटिंग टीमने बीमर करिता. त्यामुळे तिसरे पंच विक्रम म्हात्रे सरांना कोर्टात यावं लागेल. जवळजवळ रात्रीच्या 2:15 वाजता. फटका कुठून खेळला, कसा खेळला, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. फेअर डिलिव्हरी इट इज. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावा धावफलकावरती झाल्या 20. आता इथून 6 बॉल मध्ये किती धावा बनवण्याचा टार्गेट ठेवतोय मीरा रोड हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 15 धावा प्रिडिक्ट केल्यात, परंतु या 15 धावा कशा येणार, कधी बनणार, या गोष्टींकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण एक मॅन्डेटरी माइंडसेट बनवलं गेलंय की धावा जरी कमी झाल्या
तरी त्या डिफेंड करायच्या आहेत आणि एक्सर संघावरती देखील एक वेगळं मानसिक दडपण आहे की समोरच्या संघानं मगाशी 22 डिफेंड केल्यात, त्यामुळे आपल्या विपक्षामध्ये धावा जास्त होणार नाहीत याची काळजी ते घेत आहेत. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत. प्रोजेक्टेड स्कोअर 27 आहे या रन रेटने, परंतु रन रेटला मागे टाकून किती मोठी झेप घेतोय मीरा रोडचा संघ ते देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल गोलंदाज गौरव म्हात्रेचा. अधिकचा बाहेर चाललाय का हा प्रश्न निर्माण जरूर झाला. रिव्ह्यू लॉस केलाय या अगोदरच, त्यामुळं आता ती संधी नाही आहे. आणखी एक डॉट बॉल. गौरव म्हात्रे जो मागच्या सामन्यामध्ये अतिशय महागडा राहिला होता, 3 षटकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर आले होते, परंतु ते सगळं विसरून त्याला आता मात्र ड्राव सावरायचं आहे. पुनश्च एकदा यश जाधव करिता गौरव म्हात्रे. हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक चाललाय. ओ काय क्षेत्ररक्षण. त्याच वेळेला बॉल चांगल्या पद्धतीने अडवलाय. दुसरी करिता परतले 2 पूर्ण झाल्या, 2 वाचवल्या सोहमने आपल्या संघाकरिता. क्या बात है, व्हॉट अ एफर्ट. या दोन्ही धावपलकावरती धावा वधारतायत. धावा होत आहेत 22. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. किमान 30-32 हा आकडा डोळ्यासमोर आहे मिरावडकरांच्या. अधिकचा बाहेर बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय फटका. आता जाईल बॉल सीमारेषा पार. यश जाधवच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. सोपं काम नाही आहे एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक खेळणं. या अगोदर देखील चांगला फटका होता. 4 जाता जाता थांबवला सोहमनं. आता तसाच परंतु अधिकचा जोरकस फटका. एक्स्ट्राला एक्स्ट्रा एफर्ट दाखवणारा आमच्या मानवंदना प्रेक्षक राजाला नाही तर यावेळेस आमच्या दात्यांच्या बॅनरला जी मिळाली आहे या फटक्यानं. पुढचा बॉल गौरवचा. हा बॉल सेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ स्ट्रोक. लगातारचा आणखीन एक बिग ब्लास्ट. मोठा फटका सीमा पार. चौकार. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी होते परंतु तेवढीच ताकदवर फटकेबाजी. असं नाही की गौरव खराब बॉल टाकतोय. चांगले चेंडू परंतु त्याच चांगल्या चेंडूंवरती चांगली फटकेबाजी. वाह, वाऱ्याची थंड झुळूक यावेळेस मात्र अनुभवाला मिळते. रजनी क्रिकेटच्या या वातावरणामध्ये थंड हवा जी अंगाला शहारे देऊन जाते, परंतु तेवढेच शहारे या क्रिकेटच्या खेळानं आजच्या रजनीमध्ये आणलेत. डबल फ्रेम मध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज आणि फलंदाज. यावेळीचा बॉल पायावरती टाकलाय. मागे चाललाय बॉल. पायावरती आल्यानंतर 1 पूर्ण केली. दुसरी करिता वळालेत वेगानं. 2 देखील पूर्ण. खराब पैकी बॉल खूप मागे चाललाय. बॅकअप आहे. 3 4 5 की धावा मिळणार 6. यस पंचांच्या आम्ही निर्णयाची वाट पाहतोय. एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्राचा षटकार. या 6 धावा धावफलकाला वधारणी देत आहेत. चुकीची फेकी. बॅकअप पुन्हा चुकीचं राहिलं कर्णधाराचं. रिव्ह्यू लेग बिफोरला आहे का असं विचारणं आहे. नो, रिव्ह्यू इज ओनली फॉर वाईड अँड बीमर. सर या धावा बॅट मधून आहेत की लेग बाईज. लेग बाईच्या 6 धावा. त्यामुळे गोलंदाजाच्या त्या अकाउंट वरती जाणार नाहीत, बॅट्समनच्या अकाउंट वरती जाणार नाहीत. हे काला धन आहे बाबू. 6 धावा परंतु टीम टोटल मध्ये नक्की जातील. शेवटचा अखेरचा 1 बॉल. 38 धावा धावपलकावरती. आता सांघिक धावपलक जोरानं बोलू लागले मीरा रोड संघाचं. आणखीन 1 बॉल बॅटच्या बरोबर मधोमध नाही आलाय, परंतु 2 धावा निश्चितच मिळतील हा प्रयत्न होणार आहे. पुन्हा एकदा फेकी खराब राहिली त्यामुळे 2 धावा झाल्यात. पूर्ण धावा झाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 10च्या सरासरीनं 40. आता 24 बॉल आणि 41 धावांचा पाठलाग पाहायचा आहे. तत्पूर्वी
पुनश्च एकदा त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026 करिता या दुसऱ्या रजनीमध्ये मला समालोचन करण्याची संधी आयोजकांनी दिली। त्याकरिता आयोजकांच्या वतीनं आयोजकांच्या या क्षणिक मौलिक संधीकरिता मी त्यांचे त्रिवार अभिवादन करतो। गतवर्षी देखील त्यांनी संधी दिली होती। लगातारच्या दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा करण्याचा मान जो तो आपण आम्हाला देताय त्याकरिता आपले हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। समालोचन करताना एखादा चुकीचा शब्द वाणीतून गेला असेल तर आपलं समजून माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो त्यासाठी देखील। आणि या पूर्ण स्पर्धेकरिता उरलेल्या 4 दिवसांकरिता शुभेच्छा देतो। मी मात्र इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच। आणि आपण या ठिकाणी स्वागत सन्मान सत्कार करणार आहोत दीपेश माने यांचा। आणि त्यानंतर गणेश पाटील यांचा जो ग्रुप बसलेला आहे ज्यामध्ये पियुष पाटील यांचा वाढदिवस आहे, या सत्कारानंतर आपण एक बर्थडे सॉन्ग सुद्धा वाजवणार आहोत। चला सुरुवातीला आपण सत्कार करूया। दीपेश माने विनंती आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि विनंती असेल गणेश पाटील यांना त्यांचे शुभ हस्ते, गणेश मोरेश्वर पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल। स्वागत सन्मान सत्कार केला जातोय। अच्छा रजनीमध्ये आपल्या आवाजाची जादू बिखरली। दीपेश माने मागच्या वर्षामध्ये सुद्धा आला होता आणि या वर्षामध्ये सुद्धा चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं। आणि त्यांचा हा स्वागत सन्मान सत्कार आयोजक आपण बघतोय गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। महाराष्ट्राचा महावस्त्र श्वाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते ते दीपेश माने यांना। त्यानंतर आज आणखीन एक बर्थडे आहे, तो म्हणजे पियुष पाटील यांचा वाढदिवस आज आहे। गणेश पाटील यांच्या ग्रुपमधले ते सदस्य आणि त्यांचा सुद्धा वाढदिवस आपण साजरा करूया। त्या ठिकाणी केक जो आहे तो कट करून वाढदिवस साजरा केला जाईल। आमचे डीजे मॅन या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना डेलिकेट हे सॉन्ग बर्थडे सॉन्ग वाजवतील। यस डीजे। हे स्क्रीनवर आपण बघू शकतोय नक्कीच बर्थडे साजरा केला जातोय पियुष पाटील यांचा। आमच्या डीजे माध्यमातून हे सॉन्ग त्यांना डेलिकेट केले जाते। आमचे समालोचन कक्ष असो, आयोजक पूर्ण कमिटी असो, यांच्या माध्यमातून पियुष पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। थँक्यू सो मच दीपेश माने, आपला एक दिवस तुम्ही या स्पर्धेसाठी दिला आणि खरोखरच चांगलं समालोचन तुमच्या वाणीतून ऐकायला मिळालं। तुमचा गोड आवाज इकडच्या प्रेक्षकांच्या कानी पडला आणि जो तुम्ही वेळ दिला या स्पर्धेमध्ये समालोचन केलं त्याबद्दल पूर्ण त्रिमूर्ती ग्रुप नागले आपले खूप खूप आभारी असतील। थँक्यू सो मच। 41 टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि 2 सलामीचे फलंदाज यावेळेस येताना दिसतात। मयूर पाटील अँड दुसरा फलंदाज समद देसाई। हे 2 फलंदाज मागच्या मॅच मध्ये ह्याच जोडीने मॅच जिंकून दिली होती। थोडस स्ट्रगल करत होता तो मयूर पाटील, मात्र त्यानंतर मयूरने लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकले होते आणि मॅच विजयी करून दिली होती आपल्या टीमला। TR ट्रॉफी 2026 त्रिमूर्ती ग्रुप नागले डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय। हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा लोगो आपल्याला दिसतोय। दुसऱ्या बाजूने आपण बघतोय रेयांज बड्डे बॉय यांचा सुद्धा लोगो आपल्याला दिसतोय। हे स्पॉन्सर आहेत या स्पर्धेसाठी, चांगला सपोर्ट मिळतो प्रत्येकाचा। चला मॅचला लगेच सुरुवात करायची। एकाच एंड कडून VIP टाइस एंड कडून या मॅच मध्ये आपण बघतोय गोलंदाजी होताना दिसते।
यश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉलर यश जाधव, लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय समत देसाई स्ट्राईक एंडवर. पहिला बॉल, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल चॉक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या दिशेने व्हाईट यॉर्कर करतोय फलंदाज, मात्र या ठिकाणी बीट होतो हा बॉल, जातो डॉट बॉल. सुरुवात चांगली गोलंदाजीमध्ये यश याची, हे बघितलं आपण काय जबरदस्त गोलंदाजी समोर करत असताना यश जाधव चॉक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा चुकतो फलंदाज. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे कावकानेच्या दिशेने. फिल्डर मात्र बॉल खाली, चांगला कॅच तिथला फिल्डर घेतोय सौरभ, आणि अशा प्रकारे विकेट जाईल दुसऱ्याच बॉलवर. फलंदाज समत देसाई इज आउट. अतिशय चांगला कॅच आणि ही विकेट या ठिकाणी मिळते यश जाधवला. विकेट टेकर गोलंदाज आहे यश जाधव. हा लोअर फुलटॉस बॉल आणि विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र फटका थोडासा फसला. कावकानाची एरिया क्लिअर करू शकणार नाही. जम घेऊन अतिशय चांगली कॅच पकडली ती सौरभ मिश्रा या खेळाडूने. अशा प्रकारे ही पहिली विकेट जाते. 0 वर 1 गडी बाद. सुरुवात अतिशय खराब आपण म्हणू शकतोय गावदेवी एक्सर या टीमची. क्रमांक 3 चा फलंदाज रितेश येतोय बॅटिंग साठी. प्रितेश येतोय बॅटिंग साठी. प्रितेश भोईर बॅटिंग साठी येताना दिसतोय. उद्याच्या दिवसामध्ये प्रितेश जोशी आपल्याला खेळताना दिसणार आहे. ओपन क्रिकेट मधला एक नामांकित खेळाडू गावदेवी बाळकुम टीमचा, आणि बाळकुम टीम उद्याच्या दिवसामध्ये असणार आहे. उद्या बोरशेतीची टीम सुद्धा असणार आहे. त्यानंतर वरसई बी टीम, टेंबुलीचा संघ असेल, फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम असणार आहे. खरोखरच रॉयल स्टार मीरा रोड ही टीम सुद्धा असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. स्लॉक स्विपचा फटका मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये आहे, मात्र फिल्डर समोर येईल. चांगली फिल्डिंग थ्रो होईल तोपर्यंत. डिरेक्ट हिट झाला होता, मात्र बघूया आणखीन रन मिळतील का. 9 सेकंडला थ्रो आणि सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट केले दोन्ही बॅटरने. 2 रननी ऑफ द मार्क होतोय फलंदाज रितेश भोईर, आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते. उद्याच्या दिवसामध्ये थोडस चेंजेस केलेले आहे. लॉर्ड्स मध्ये बोरशेतीच्या जाग्यावर धानिवचा संघ खेळताना दिसेल. हा सुद्धा मजबूत संघ आहे, ज्यामध्ये विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा, आसिफ आणि त्यानंतर कलवा ची जादू आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. नक्कीच जबरदस्त संघ या टीआर ट्रॉफी मध्ये सक्सेसफुल स्पर्धा म्हटली जाईल, ज्यावेळेस चांगले चांगले संघ येते, चांगला खेळ पाहायला मिळतो. ही बायसिकल आपण बघतोय जी मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाईल, ही बरोबर चालते की नाही हे ट्राय करताना या आयोजक अंकित पाटील. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल यश जाधव लेफ्ट आर्मने. वाडे स्क्वेअर कटचा फटका. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओला जातो त्याप्रमाणे हा बॉल गॅप मधून निघून गेला, सरळ बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका ऑफ स्टंपच्या बाहेर. जागा बनवली यावेळी बघितलं, आणि स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये 2 जे फिल्डर होते त्याच्या मधून हा बॉलला पाठवलाय सरळ बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 6 वर. चांगली बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज रितेश. फुलटॉस बॉल, ताकद चांगली झोकली नाही, टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं या फटक्यामध्ये. एलिव्हेशन कमी होतं, आणि साठी या ठिकाणी आय थिंक पंचांचा हा रिव्ह्यूची मागणी आहे. चेक केलं जाईल का हा बिमर आहे की नाही. फुलटॉस बॉल जरूर होता. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतोय 7 वर. टेक्नॉलॉजी आहे, नक्कीच टेक्नॉलॉजीचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. कधी कधी पंच संभ्रमामध्ये पडतात, त्यावेळेस नक्कीच ते टेक्नॉलॉजीचा फायदा घेतात. चेक केलं जाईल हा फुलटॉस बिमर आहे का. टीव्ही अंपायर विक्रम म्हात्रे आहेत, आणि
फेअर डिलिव्हरी. शॉट खेळत असताना थोडासा वाकला होता आणि त्यानंतर हा बॉल थोडासा डीप जात होता, त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी. एकच रन फक्त ऍड टीमच्या खात्यामध्ये. गावदेवी एक्सर वर्सेस सिद्धिविनायक मीरा रोड या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 41चं टार्गेट ठेवलेलं आहे गावदेवी एक्सर टीम समोर. यश जाधव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ व्हॉट अ शॉट, हेड केले बॉलला, सरळ पाठवलंय व्हीआयपी डायस मध्ये. 6 रनसाठी षटकार, स्टेट डाऊन द ग्राउंड. 6 रन, प्रॉपर टायमिंग, ताकद जबरदस्त आणि बॉटम एजला बॉल बरोबर घेतला होता. हे बघितलं आपण, काय जबरदस्त हॅमर केले बॉलला आणि पाठवून दिले सरळ लॉंगांच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. 6 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 13 ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी एक्सर टीम 13 1 विकेट. धीरज ठाकूर यावेळेस बॉलिंग साठी येईल दुसरं षटक घेऊन. काय फटका खेळला होता, ताकदवर फटका. सिद्धिविनायक मिनारो टीमचे 12वीचे खेळाडू त्यांनी सुद्धा म्हटलं की व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. स्तुती केली पाहिजे ज्यावेळेस आपल्या समोरच्या संघाचा खेळाडू सुद्धा चांगला खेळत असतोय. आज एक कॅच आपण बघितला, रिले कॅच झाला होता ज्यावेळेस अक्षर पटेलने जी फिल्डिंग केली होती आणि तो कॅच घेतला होता आय थिंक शिवम दुबेने. आणि आज फक्त 7 धावेने भारतीय संघ विजयी झाला आणि फायनल मध्ये जागा निश्चित केली आहे. ओ इनसाइड आउट शॉट, तुटून पडलाय बॉलवर, स्पीपर कव्हरच्या बाहेर. बॉलला पाठवलाय 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक बाय प्रितेश भोईरच्या बॅट मधून हा जबरदस्त फटकार येतोय. कोणी विचार केला नव्हता हा फटका. हे बघितलं ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, एक हात सुटला होता आणि त्यानंतर सुद्धा हा बॉल स्पीपर कव्हरच्या बाहेर पाठवून दिलाय षटकारासाठी. 6 रन्स. 6 ने टीमचा टोटल 19 वर जाऊन पोहोचतोय. मागच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेले आहेत. शेवटच्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर या पहिल्या बॉलवर षटकार येतोय धीरज ठाकूरच्या. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 रन्स आणि 17 बॉल शेष. 17 मध्ये आणखीन 22ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. समीकरण आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवर. 17 मध्ये 22ची आवश्यकता. पुन्हा धीरज, ओ बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. चांगला बॉल, चांगला कमबॅक, थोडसा अँगल बनवलं आणि हा लेग कटर बॉल टाकला गोलंदाजाने. विकेट किपर आपण बघतोय विकेटच्या मागे कुणाल तडियार, चांगली विकेट किपिंग करताना. कुणाल तडियल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. धीरज ठाकूर कमबॅक चांगलं केलंय. नाम में कुछ नहीं, काम में रखा हुआ है. ओ पुन्हा एकदा पिकअप शॉट आहे, बॉलला पाठवले सरळ मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटकेबाजी. आतापर्यंत बघितलं तर या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार होता. काय जबरदस्त पिक केलं या बॉलला, चांगला पिकअप शॉट. फलंदाज बॅट मधून हा बघितला, काय शॉट होता, अप्रतिम फटका. डोळ्याचे पारणे फिटेल असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज प्रितेश भोईरच्या बॅट मधून प्रितेश जाऊन पोहोचतोय. 19 वर 6 बॉलचा सामना केलाय. इक्वेशन बघितला तर 15 मध्ये 16 पाहिजे. पुन्हा एकदा धीरज ठाकूर, पुन्हा एकदा हॅमर केलाय, मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे वृषभ. चांगला कॅच, विकेट या ठिकाणी जाईल, फलंदाज होईल बाद. दुसरी विकेट मिळते आणि या ठिकाणी जो झंझावती फलंदाज होता त्याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे गोलंदाज धीरज ठाकूरने. कॅचच्या रुपयाने हा फलंदाज बाद. ऋषभने चांगला कॅच घेतला, चांगलं जजमेंट केलं, संतुलन चांगलं बनवलं लॉंग ऑफच्या दिशेने, हे बघू शकतो आपण. आणि स्टोलन्स टाइम मध्ये रोशन याने हा कॅच घेतलाय. अशा प्रकारे हा दुसरा गडी बाद होतोय गावदेवी एक्सर या टीमचा. स्कोर आहे 25 वर 2 विकेट.
हे षटक बघितलं तर षटकार डॉट षटकार विकेट आणि यानंतर आणखीन 2 बॉल शेष असतील. नवीन बॅटर यावेळेस येतोय, परेश येतोय, ज्याला इक्सर गावामध्ये प्रेमाने पर्या सुद्धा म्हटलं जाते. कधी कधी त्याला गौरांग सुद्धा म्हटलं जाते. त्यामुळे आमचे त्यांचे जे 12वे खेळाडू होते त्यांच्या थोडेसे भ्रमात होते, संभ्रमामध्ये होते की नक्की तिनापैकी कुठलं नाव द्यायचं. तर आणि शेवटचं सांगितलं परेश, इट इज द बेटर नेम. ओव्हर द विकेट ठाकूर. हो, फटका तर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डिंग चांगली आहे रोशनची. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय रोशन. 1 रन कंप्लीट. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 26. अंतिम 1 बॉल शेष आणि आता जिंकण्यासाठी आणखीन 15 रनची आवश्यकता असेल. बॉल शेष आहेत ते 13 मध्ये 15ची आवश्यकता. सामना सोपा झालेला आहे. हो, थोडासा एज लागला होता. बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. कुणालची ही चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ओव्हरची होईल समाप्ती. उर्वरित 2 ओव्हर शेष आणि 2 ओव्हरमध्ये 14ची आवश्यकता. 7च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत सुपर 10 मध्ये जाण्यासाठी गावदेवी एक्सर टीमला. हे इक्वेशन, हे समीकरण आपण बघू शकतोय. UCN उज्ज्वल केबल नेटच्या माध्यमातून हे समीकरण लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. 12 मध्ये 14. हे षटक निर्णायक षटक असेल. पेनल्टी ओव्हर करण्यासाठी बघूया कोणता गोलंदाज. अश्विन येतोय. अश्विन यादव बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला मयूर पाटील आहे. नॉन स्ट्राइक एंडला आहे फलंदाज परेश. पर्या गौरांग नॉन स्ट्राइक एंड आपल्याला दिसतोय. फिल्डिंग आपण बघूया. डीप मध्ये ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग दिसतोय. त्यानंतर डीप मिड विकेट आहे. एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. ऑफ साइडला एक स्वीपर कव्हर आपल्याला दिसतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने म्हणजे ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 3. हे डीप मध्ये फिल्डर, सर्कल मध्ये 3 फिल्डर, ज्यामध्ये आपण बघू शकतो एक कव्हरला फिल्डर आहे. त्यानंतर एक फिल्डर शॉर्ट थर्डमॅन आणि एक शॉर्ट फाईन लेग ऑन साइडच्या दिशेने सर्कल मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन येतोय बॉलर अश्विन यादव. पहिला बॉल घेऊन जाईल अश्विन यादव. मयूर पाटील साठी हा सुद्धा एक आक्रमक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय मयूर पाटील याला. पहिला बॉल अश्विनचा. पहिलाच बॉल हवेत खेळाय. कॅचची शक्यता. हो, 3 फिल्डर आले होते मात्र नो मॅन लँडला हा बॉल पडतोय वेकेंट जागी. 3 जर खेळाडू आले तर नक्कीच मिसअंडरस्टँडिंग होते. कॉलिंग नव्हती व्यवस्थित आणि उलट्या दिशेने कॅच घेणं बॉलरला सुद्धा कठीण होतं. त्यामुळे हा कॅच सुटतोय. जीवनदान जरूर मिळतोय. 2 रन सुद्धा मिळतात. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 29 रन्स. शेष 12ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अश्विन यादव. पुढील बॉल घेऊन जाईल मयूर पाटील साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, या वेळेला बघितलं आपण थोडीशी एज लागली होती. खालची एज लागली आणि 12वे खेळाडू या ठिकाणी थोडस मोटिवेशन देतात आणि मागचा सामना जिंकला त्यामध्ये सुद्धा त्याचा मोलाचा सिंहाचा वाटा होता. या ठिकाणून तो समोरच्या सर्व खेळाडूंना मोटिवेशन देत असतोय की 4 बॉल जर डॉट आपण केले तर मॅच मध्ये येऊ शकतो. मात्र 4 बॉल डॉट होतील का बघायचं आहे. खूपच बाहेर हा बॉल. वाईटचा इशारा पंच आपण बघतोय. अंपायरिंग करताना दिसतात आपल्याला आसिफ अन्सारी जे बॉलर कडे आहेत.
आणि बॅटिंग एंडकडे या किरण सातपुते, विक्रम म्हात्रे हे 3 पंच मागच्या रजनीपासून आपण बघतो अंपायरिंग करताना दिसतात या टुर्नामेंट मध्ये. अश्विन यादव पुन्हा एकदा पुन्हा बाहेर टाकला होता हा बॉल, मात्र या वेळेस लाईन जी टाकायला पाहिजे होती ती लाईन टाकलेली आहे. तुमच्याकडे DRS आहे का? आणि यस फेड डिलिव्हरी, डॉट बॉल. आणि अश्विन यादव काय गतीने गोलंदाजी करतो अश्विन यादवने. आज गोलंदाजी खरोखरच लाजवाब कमालीची पाहायला मिळाली सर्व टीमची. एखाद दुसरा गोलंदाज ज्याने मार खाला असेल, मात्र चांगली गोलंदाजी. पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. कुठेतरी आता असं वाटायला लागलेलं आहे की या मॅचला पुन्हा एकदा कळाटणी मिळेल का? 8 बॉल मध्ये 10 रन की आवश्यकता, 8 गेंदों में 10 रन की आवश्यकता, मुकाबला जीतने के लिए गावदेवी एक्सर टीम को. आई थिंक ज्यादा खिलाड़ी ऐसे हैं मिरारो टीम में जो हिंदी भाषा बोलते हैं. ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार, उठाकर खेल दिया इस गेंद को. आसमान में गेंद है लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी, बहुत ही अच्छा कैच लपक लिया और ये विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज गौरांग इज आउट. धीरज ठाकूरने कॅच घेतला होता, हवेमध्ये उंच बॉल गेला होता आणि चांगलं जजमेंट केलं, विकेट या ठिकाणी मिळाली. आणि आता कुठेतरी म्हणू शकतो आपण थोडीशी मॅचला कळाटी मिळालेली आहे. मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि डिपेंडिंग चॅम्पियन टीम आहे आजच्या नाईट मधली. जर आपण म्हटलं गेलं तर सिद्धिविनायक मिरारो टीम, ज्याने 5 ओव्हर मध्ये 24 रन डिपेंड केले आणि ते सुद्धा केवणी डिबेट टीम समोर त्या धावा डिपेंड केल्या होत्या. आणि यावेळेस आपण बघतो 41चा टार्गेट 31 झालेले, 10ची आणखी आवश्यकता, 7 बॉल शेष. नवीन बॅटर बॅटिंग साठी येतोय, क्रमांक 5 वर गौरव म्हात्रे येतोय बॅटिंग साठी. स्ट्राइक एंड वर असेल, अंतिम एक बॉल शेष अश्विन यादवच्या या ओव्हर मधला. अश्विन यादव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम बॉल घेऊन जाईल. सामोरे फलंदाज आहे गौरव. लास्ट बॉल टू गो. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. धीरज पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय, एकच रन मिळेल. ओव्हरची होते समाप्ती, अंतिम एक ओव्हर शेष. आणि मागचं इक्वेशन जर आपण बघितलं तर 12 मध्ये जवळजवळ 14ची आवश्यकता होती आणि फक्त 5च रन खर्च केले या ओव्हर मध्ये अश्विन यादवने. अंतिम 6 बॉल शेष, 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओपनिंग बॅटर आपण बघतो मयूर पाटील, अद्याप विकेटवर डटून आहे. 10 बॉलचा सामना केला, 10 वर बॅटिंग करतोय 100च्या स्ट्राइक रेटने. आणि नवीन फलंदाज गौरव म्हात्रे, जो 1 बॉलवर 1 वर बॅटिंग करताना दिसतोय. 2 डॉट बॉल, नक्कीच मॅच थोडीशी प्रेशर मध्ये येऊ शकेल. बॅटिंग करणारी टीम पहिल्याच बॉलवर एक चौकार जर आला तर सामना अगदी सहजतेने जिंकतील. बॅटिंग करणारी टीम मात्र, क्रिकेट खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे, पण क्रिकेटमध्ये काही निश्चित नाहीये. महान अनिश्चिततेने भरलेला हा खेळ म्हटला जातो क्रिकेट, कारण क्रिकेटमध्ये कधी वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर, हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता, फिल्डर लॉंगांच्या दिशेने, चांगला कॅच, विकेट जाईल पहिल्याच बॉलवर, फलंदाज होईल बाद. गौरव म्हात्रे इज आउट.
उर्वरित 5 बॉल शेष, 5 मध्ये 9 रनची आवश्यकता गावदेवी एक्सा टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. वेळेबद्दल नक्कीच सहकार्य करायचं आहे प्लीज. यश जाधव होता लॉंगाच्या दिशेने, हे बघितलं आपण चांगलं टच बँड, थोडस बॅलेन्स मागे गेला होता, मात्र भरपूर मागे जागा होती. ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न लॉंगाच्या दिशेने, यश जाधव बॉल खाली येतोय, चांगला कॅच. 5 बॉल शेष, 5 मध्ये 9 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा या मॅच वर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धिविनायक मीरा रोड टीम कडून. नवीन बॅटर यावेळेस सचिन पाटील येतोय बॅटिंग साठी. सचिन हे नाव क्रिकेटमध्ये ज्या नावाला देव म्हटलं जातोय, मात्र सचिन तेंडुलकर यांच्या नावावर भरपूर विक्रम आहेत. पहिला डबल सेंचुरी वन डे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर, 18,000 पेक्षा जास्त धावा, शतकांचं शतक ज्यांनी पूर्ण केलंय. मात्र हा सचिन पाटील, याला फक्त इतकंच करायचंय की उर्वरित 5 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कुठल्याही रेकॉर्डची आवश्यकता नाहीये, 5 मध्ये फक्त 9 ची आवश्यकता असेल. चला टाइमपास करू नका प्लीज मीरा रोड टीम. तुम्हाला मॅच जिंकली तर संडेला यायचंय, मात्र आम्हाला डेली यायचंय. त्यामध्ये आमचे स्कोरर सुद्धा असतील, त्यानंतर आमचे लाईव्ह अपडेटर, आमचे डीजे, आमचे आयोजक, सर्वांना यायचं आहे. आणि ही मॅच संपल्यानंतर आणखीन भरपूर लांब लांबचे आमचे हे सर्व जे डीजे वाले असतील, लाईव्ह ऑपरेटर असतील. चला 5 बॉल शेष, 5 मध्ये 9 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलर आदित्य. ओ चांगला फटका आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, फिल्डर त्या ठिकाणी येतो. ओ दोन्ही फिल्डरची टक्कर होते आणि बॉल निघून जातोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थोडीशी दुखापत झाली आहे नक्कीच. नक्कीच ही गंभीर दुखापत नसावी. दोन्ही खेळाडू आमने सामने धावत गेले होते, त्यानंतर ही टक्कर झाली, बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी आता 4 बॉल शेष आणि 4 मध्ये 5 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. थोडा वेळ खेळ जरूर थांबला जातोय.
चला जास्त जर इंजर्ड असे खेळाडू तर सबस्टिट्यूट खेळाडू पाठवायचा आहे, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आणि इक्वेशन जर आता बघितलं तर 4 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गावदेवी एक्सर या टीमला. मॅच अद्यापही बाकी आहे. या ठिकाणाहून सुद्धा आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये कोणती टीम जिंकेल, कारण जबरदस्त गोलंदाजी लाईन आहे ती सिद्धिविनायक मीरा रोड टीम मध्ये सुद्धा. हा फटका बघितला पण अगदी गॅप मध्ये होता. सचिन पाटीलचा आल्या आल्या चौकाराने आपलं खातं ओपन केलं सचिनने. त्यामुळे 2 खेळाडू जे होते, एक काऊ कॉर्नर आणि मिड विकेटचा खेळाडू, या 2 खेळाडूंमध्ये थोडीशी टक्कर झाली. त्यानंतर हा बॉल निघून गेला होता बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. 4 बॉल 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चला लगेच फिल्डिंग लावून घेतली जाईल. नशीब की जास्त दुखापत, जास्त इंजरी झालेली नाहीये. काय जबरदस्त आयोजन आपण बघतोय. मागच्या वर्षापासून या ग्राउंडवर हे फ्लड लाईट मध्ये नाईट क्रिकेटचं आयोजन केलं जात आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचं हे जबरदस्त अप्रतिम आयोजन. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. पहिला हा बॉल जो होता आपण बघितला थोडासा खाली राहिला. 3 बॉल शेष. 3 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच रंगले, रंगात आले ही मॅच. रफ अँड टफ मॅच, काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. अंतिम 3 बॉल शेष. हा बॉल बघितला अतिशय चांगला होता, ऑप्शनच्या बाहेर, लेंथ बॉल, फुल टॉस बॉल, जबरदस्त शॉट आणि हा बॉल सरळ निघून जातोय कॉकरच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराने ही मॅच जिंकलेली आहे गावदेवी एक्सर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, जबरदस्त कामगिरी. फलंदाज सचिन पाटील एक चौकार आणि एक षटकार ठोकला आणि आपल्या टीमला विजयश्री मिळवून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालेली आहे गावदेवी एक्सर टीम. एक लक्षात घ्यायचंय, गावदेवी एक्सर टीम मागचा जो संघ जिंकला होता त्याच संघाजोडीला तुमचा सामना असेल, तो सुद्धा 8 तारखेला रविवारी दुपारी ठीक 1:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची, याची नोंद घ्यायची आहे. थोडेसे नाराज असतील. खरोखरच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल टाकला, त्यानंतर कावकनच्या दिशेने काप मध्ये एक चांगला फटका सचिन पाटीलचा. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? प्रितेश भोईर मॅन ऑफ द मॅच. 6 बॉल मध्ये 19 धावा करणारा फलंदाज प्रितेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. यायचं आपण 2 षटकार 1 चौकार प्रितेश भोईरच्या बॅट मधून तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच चा हकदार. प्रितेश भोईर आपण लगेच यायचं आहे. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, 8 मार्चला रविवारी ठीक 1:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे.